व्हिडिओ कॉल केला होता. रोहित पवार माफी माग म्हणत होते. मग नाही म्हणल्यानंतर मग त्यांनी ह्याला मस्ती आहे ह्याला घ्या रे म्हणले. तिथं काहीतरी संपवायचा विचार होता. गोपीचंद पडळकर यांच्या ज्या कार्यकर्त्यावरती हल्ला झाला ते शरणू हंडे आपल्यासोबत आहेत. खरं तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. शरणू, पडळकर साहेबांनी भेट घेतली. तब्येत कशी आहे आत्ता? काय झालं? तब्येत कशी आहे आत्ता आणि नेमकं काय झालं होतं? तब्येत आता जरा त्रास आहे. जरा बसता उठता जरा त्रास होतोय. काय नेमकं कालचा प्रसंग होता? काय घडलं होतं कालचा? घरापाशी येऊन उचलले, वार केले, मग तिथनं गाडीत बसवले. गाडीत बसून चालू झाला इकडं तिकडं कुणीकडे घेऊन चालले मारत. कुठे नेण्याचा प्रयत्न होता? काय चर्चा सुरू होती गाडीमध्ये? काहीतरी निंबाळ स्टेशनपासून काहीतरी 4 तासाचा रस्ता आहे. त्या रस्त्यापासून तिथं काहीतरी संपवायचा विचार होता. त्यातले काही 3 पोरं काहीतरी त्यांना संपवायचं नव्हता. चर्चा सुरू होती. हां, चालू होता. मग तिघांचा विरोध होता. मग त्यांनी ते स्टेशनला उतरले. त्यांना न्यायला कोणीतरी आले दुसरे, बोलून घेतले. मग त्यांनी त्यांच्यासोबत गेले. मग आम्ही पुढे गेल्यानंतर तितक्यात डिपार्टमेंट पकडले. तुमचं असं म्हणणं आहे की कोणाला तरी व्हिडिओ कॉल देखील केला होता? कोणाला व्हिडिओ कॉल? हे रोहित पवारांना. रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल केला होता? तुम्ही पाहिलं स्वतः? पाहिलं. तुम्ही गंभीर आरोप करताय. काय नेमकं बोलणं झालं होतं? व्हिडिओ कॉल केला होता. काय म्हणतो रोहित पवार? रोहित पवार माफी माग म्हणत होते. आम्ही सर्वचे माफी मागा म्हणत होते. मग मी म्हणलं मी नाही म्हणलं. मग नाही म्हणल्यानंतर मग त्यांनी ह्याला मस्ती आहे ह्याला घ्या रे म्हणले. तितक्यात 15-20 मिनटात काहीतरी चालू झालं. पोलीस अर्धा तास झालं काहीतरी. कुठं हा व्हिडिओ कॉल नेमका कुठं? महाराष्ट्राच्या हद्दीत झाला? कर्नाटकच्या हद्दीत? मला गाडीत आहे ना झोपवले होते. हां हां. जीवे मारण्याचा प्रयत्न होता. रोहित पवारांनी काही फोनवरनं त्यांना काही सूचना दिल्या? काय केलं? नाही, तेवढंच ह्यांना बघा रे ह्याच्या मस्ती आहे म्हणले. काय मागणी आहे पोलिसांकडे आत्ता? मला आत्ता जर बरं वाईट काय झालं तर हे जे सर्व जबाबदारी हे पवार असतील आणि हे सुरवसे हे त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील. कारण त्यांनी काही कार्यकर्ते पुण्यावरून आलते. हां. साहेबांशी काय बोलणं झालं? साहेब काय म्हणलं? साहेब काय काळजी करणं का आहे म्हणले. निवांत काळजी घ्या म्हणले स्वतःची. हे होते शरणू हंडे. आता गंभीर आरोप करतायत. रोहित पवार स्वतः व्हिडिओ कॉलवरती होते आणि याला बघून घ्या अशा पद्धतीच्या सूचना व्हिडिओ कॉलवरती रोहित पवारांनी दिल्याचं ते स्वतः म्हणणं आहे. अर्थात पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतील आणि नेमकं पुढे काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.